कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील काही खुल्या जागा भुईभाडे पद्धतीनं काही व्यावसायिक आणि रहिवाशांना भाड्यानं दिल्या आहेत. याचबरोबर काही बांधकाम केलेले दुकानगाळे, दगड, माती तसंच पत्रे वापरून तयार केलेली काही शेड व्यावसायिकांना भाड्यानं दिलेलं आहेत. महापालिका आणि शासनाचा या जागेच्या भाड्यासंदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे त्यांचं भाडं भरून घेतलेलं नाही. मात्र सध्या महापालिका प्रशासनानं भाड्याच्या आकारणीच्या नोटीस पाठवून अवास्तव भाड्याची मागणी या लोकांकडे केली आहे. मात्र भाडेधारकांकडून भाड्याची आकारणी रास्त करावी तसंच अवास्तव भाडेवाढीचा घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन देण्यासाठी आज भाडेधारकांसह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे पदाधिकारी महापालिका चौकात एकत्र आले होते. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मागण्यांचं निवेदन देण्यासाठी हे सर्वजण अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या कार्यालयात गेले. मात्र या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त रोकडे उपस्थित नसल्यानं संतप्त पदाधिकारी आणि भाडेधारकांनी मागण्यांचं निवेदन रोकडे यांच्या खुर्चीला चिकटवून याच ठिकाणी बोंब मारो आंदोलन केलं. आंदोलनात चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, दिवाकर पोर्लेकर, विलास मोळे, प्रकाश आमते, विनोद डुणुंग, अजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि भाडेधारक उपस्थित होते.